न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवड शहरामध्ये कॅफे संस्कृतीच्या नावाखाली सुरू असलेल्या संशयास्पद आणि अनैतिक प्रकारांवर अखेर पोलिसांनी मोठा हातोडा चालवला आहे। रावेत परिसरातील डी.वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील क्रेझी लव्हर कॅफेवर दहशतवाद विरोधी पथकानं धडक कारवाई करत कॉफी शॉपच्या आडून सुरू असलेल्या कथित डार्क रूम रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून शैक्षणिक परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे धंदे सुरू राहतातच कसे, यामागे कोणाचं राजकीय आणि प्रशासकीय पाठबळ आहे का, असे तीव्र सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले। मिळालेल्या माहितीनुसार रावेत परिसरात एका कॅफेमध्ये तरुणींना प्रायव्हेट अंधाऱ्या केबिन्स उपलब्ध करून देत अनैतिक प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती एटीएस पथकाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर अचानक धाड टाकण्यात आली। कारवाई दरम्यान कॅफेमध्ये कोणताही वैध परवान्याशिवाय लाकडी पार्टिशन आणि पडद्यांच्या सहाय्याने बंदिस्त डार्क रूम तयार करण्यात आल्याचं उघड झालं। या केबिन्स तासाच्या हिशोबाने ग्राहकांना दिल्या जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे। या प्रकरणी कॅफे चालक कैलास किशन काशीद यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये या घटनेनंतर संतापाचं वातावरण आहे। कॉलेज परिसरात निवासी भागात आणि मुख्य रस्त्यालगत असलेले कॅफे अनेक महिन्यांपासून सुरू असताना प्रशासनाला याची कल्पना नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होतोय। नागरिकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचे कॅफे काही दिवस बंद होतात आणि पुन्हा नव्या नावानं सुरू होतात, त्यामुळे यामागे काही राजकीय पाठबळ, स्थानिक दबाव गट किंवा हप्तेखोरीचे जाळे आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे। अनेक सामाजिक संघटनांनी अशा संशयास्पद कॅफेंचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि तरुणांमध्ये वाढणाऱ्या चुकीच्या प्रवृत्ती रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम सुरू करण्यात आली। या कारवाईमध्ये एटीएसचे विशेष पथक आणि रावेत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या सहभाग घेतला। रावेत पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार एटीएस विभागाचे एएसआय संतोष कोळगे हे या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। रावेत परिसरात संशयास्पद आणि बेकायदेशीर प्रकारांवर धडक कारवाई करून समाजात सकारात्मक संदेश देणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, एटीएस पथक तसेच रावेत पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे न्याय क्रांती न्यूज आणि पिंपरी चिंचवड शहरातील जागरूक नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे। अशा धाडसी कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारी आणि अनैतिक धंद्यांना आळा बसण्यास मदत होत असून नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना अधिक मजबूत होत आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की बाहेरून पूर्ण काळ्या काचा असलेले, संशयास्पद बंदिस्त केबिन असलेले निवासी किंवा कॉलेज परिसरात अचानक सुरू झालेले कॅफे, अनैतिक आणि बेकायदेशीर हालचाली सुरू असल्याचा संशय असलेली ठिकाणे याबाबत त्वरित माहिती द्यावी। संशयास्पद हालचाली अथवा बेकायदेशीर धंदे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी। तसेच अशा प्रकारांची माहिती न्याय क्रांती न्यूज चॅनललाही त्वरित कळवावी, जेणेकरून समाजासमोर सत्य येऊन संबंधितांवर कठोर कारवाई होण्यास मदत होईल। माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय। शहर सुरक्षित, सुसंस्कृत आणि गुन्हेगारी मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांचे डोळे आणि कान बनून सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलंय। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।